हाय फ्रेंड्स, कम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज मी दुसऱ्यांदा सोनाटीच्या यात्रेला जात आहे. पप्पाने गाडी काढलेलीच होती आणि आम्ही सगळे पटकन बसलो. 15-20 मिनिटात आम्ही मेहकरला पोहोचलो. तशी तर मी जानेफळला राहते. मेहकरला पोहोचलो आणि नादब्रह्मा इडली सेंटरवर आम्ही आजचा डिनर करणार होतो. नादब्रह्मा इडली सेंटर हे खूप फेमस आहे. बुलढाण्यातही नादब्रह्मा इडली सेंटर आहे. तुम्ही तिथेही जाऊ शकता. आम्ही पहिले इडली आणि मेंदूवडा खाल्ला कारण आप्प्याला थोडा टाईम होता बनवण्यात. आम्ही मेदूवडा, आप्पे, इडली सर्व खाऊन आमचा डिनर इथे संपवला आणि गाडीमध्ये जाऊन बसलो. मेहकरात माझ्या आत्याची मुलगी होती. आम्ही तिलाही सोबत घेतलं. बस स्टॉपवर पोहोचलो आणि आत्याच्या मुलीला घेतलं आणि आता आम्ही सरळ सोनाटीला निघालो. सोनाटीला पोहोचताच आम्हाला बाहेरूनच खेळणे दिसत होते. आम्ही सर्व पटकन उतरलो आणि खंडोबाच्या मंदिरात पुन्हा एकदा दर्शन घेतलं. यावेळेस मला पप्पा पूर्ण खेळणे खेळवणार होते म्हणून मी खूप इंटरेस्टेड होती. नंतर मी थोडी खेळली. नंतर मंदिरात दर्शन घ्यायला गेले. मंदिर पूर्ण हळदीने भरलेलं होतं. थंडी असल्यामुळे मी पॉमचे हेडफोनही घेऊन गेली होती. नंतर मी देवाला हळद वाहिली. हे मंदिर जेजुरीसारखंच हळदीने भरलेलं होतं. नंतर आम्ही गेलो खेळण्याकडे. पप्पाने पैसे दिले. आम्ही तिकीट घेतलं आणि फर्स्ट बसलो आकाश पाळण्यात. मला आकाश पाळण्यावरती गेल्याने खूप भीती वाटत होती, पण मज्जाही तेवढीच येत होती. त्यानंतर मी गेली होती टोरामध्ये. तिकीट घेतलं आणि आत गेलो. टोरा हा गेम एरोप्लेन सारखाच होता, ज्याच्यात मला खूप इंटरेस्ट आला होता. टोरा हा गेममध्ये मी पहिल्यांदा बसणार होती. मला तिथे मज्जा खूप येत होती. मी टोरासाठी तर खूप इंटरेस्टेड होती. त्याच्यात फक्त आमची फॅमिली सोडून कोणीच नव्हतं. नंतर टोरा सुरू झाला. पहिले काहीच नाही वाटलं, पण नंतर एरोप्लेनवाले खूप भीती वाटली आम्हाला. त्याच्यात मज्जाही खूप आली होती. तुम्ही कधी टोरामध्ये बसले असाल तर कमेंटमध्ये मला रेड दिल पाठवा. नंतर मी घेतलं ड्रॅगनचं तिकीट. ड्रॅगनमध्ये मी खूप वेळेस बसलेली होती, पण मला टोरामध्ये खूप इंटरेस्ट आला होता. तो खूप मजेदार होता. आम्ही एक साईड बसलेलो होतो, पण आम्हाला जागा चेंज करावी लागली. त्यानंतर आम्ही ड्रॅगनच्या अपोजिट साईडला बसलो आणि खूप मज्जा आली. त्यानंतर मी घेतलं तिकीट ब्रेक डान्सचं. ब्रेक डान्समध्ये खूप वेळा बसलेली होती म्हणून मला एवढी मज्जा नाही आली, पण ब्रेक डान्स ही खूप छान होता. त्यानंतर मी बसली बोट रायडरमध्ये, जे छोटे मुलंही खेळतात. आणि नंतर एवढं मग मी चालली घरी. आता मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.